महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तो फार उन्मत्त झाला होता. त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी, त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याचा राज्यकारभारच आपल्या हाती घेतला. त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला. एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले. काय करावे त्यांना सुचत नव्हते. अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा, विष्णू व महेश यांना ते शरण गेले. महिषासुराच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या त्रासापासून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली. ते सारे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश संतापले. त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली. तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठविले. देवी आणि राक्षसाचे घनघोर युद्ध झाले. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे 9 दिवस हे युद्ध चालले होते. अखेर शक्तीदेवीने त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. त्यामुळे शक्तीदेवी महिषासुरमर्दिनी असे म्हणतात व अश्विन नवरात्रात तिचा उत्साह मोठ्या थाटाने उत्साहाने साजरा करतात. महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तिरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता. या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते. ब्रह्मदेवापासून सरस्वती, विष्णूपासून महालक्ष्मी व शंकरापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते. माता शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत. त्यातील काही सौम्य आहेत. चैत्रातील देवी अन्नपूर्णा, भाद्रपदातील हरतालिका, श्रावणातील मंगळागौर, अश्विनातील ललिता गौरी ही सौम्य रूपे आहेत. ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची, ज्ञानाची देवी महासरस्वती ही ती रूपे आहेत. रूपे अनंत तरी ईश्वर तत्व एकच. त्या देवीचा हा उत्सव. या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेली असते म्हणून 9 दिवस फक्त तिची सेवा करावी व 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला आपण तिचे दर्शन घ्यावे. अशा पद्धतीने ही कथा आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.